नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण सिडको परिसरातील राम मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून जी अमरनाथ यात्रा जाते ती या ठिकाणी पायी या ठिकाणी पालखी पाऊस दिंडी जी की या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील पाऊस पडावा व सर्वांना सुख मिळावं हे आशीर्वाद घ्यावे याकरता या ठिकाणी नांदेड बालाजी मंदिरापासून ते रत्नेश्वरी माता या मंदिरापर्यंत जाते आणि त्यानिमित्त या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी पवन गुरुकुत्ते हे या दिंडीला आशीर्वाद द्यावे म्हणून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवतात। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत पवन गुरुकुत्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार भाऊ याविषयी? आमचे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमरनाथ यात्रेला सर्व जनतेला सोबत घेऊन जातात दर्शनला। यावेळेस त्यांनी त्या दर्शनला जाणं अगोदर राम मंदिर ते रत्नेश्वरी देवीपर्यंत पायी जी यात्रा काढलेली आहे, त्या निमित्ताने आज आम्ही राम मंदिरावर त्यांचा सत्कार ठेवलेलं होतं। त्यांच्या नाश्त्याची चाय पाण्याची सोय केलेली होती आणि सर्व मोंडा मार्केटचे समजे पदाधिकारी जे पवन भैया गुरकुद्दे, आमचे देवकते साहेब, सर्व मंडळी आमची मिळून हे समजा कार्य केलेलं आहे। आणि ह्या निमित्त मी दिलीप भाऊ ठाकूर आणि आमचे सर्व बंधू समाज बंधू जे जनता अमरनाथ यात्रेला जात आहे, मी त्यांना मजाकून हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांची यात्रा सफल राहो अशी मी विनंती करतो। विश्वेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष संजय पाटील जाधव आपल्यासोबत आहेत। त्यांनी या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार ठेवलेला आहे, त्यांनी या ठिकाणी चर्चा करतो। काय सांगणार सर? या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत करतो महादेव मंदिराच्या वतीनं, आमच्या सर्व ट्रस्टच्या वतीनं। यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे ॲडव्होकेट दिलीप ठाकूर साहेब दरवर्षी अमरनाथ यात्रेला यातल्या सर्व भक्तांना घेऊन जात असतात आणि या भक्तांना घेऊन जात असताना सर्व प्रकारची काळजी वगैरे घेतात, सर्व व्यवस्था करतात। आणि या निमित्तानं मी त्यांना यावर्षी महादेव मंदिराला विनंती म्हणजे विषय करतो, प्रार्थना करतो की त्यांची यात्रा सफल व सुखमय शांतिमय जावं। आणि ठाकूर साहेबाला सुद्धा यांनी सर्वांनी या भक्तांनी थोडीशी साथ द्यावं, कारण हा परिसर खूप म्हणजे दुर्बल आहे, थोडा अडचणीचा आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकाला साथ देऊन सहकार्य करावं एवढंच मी महादेव मंदिरच्या आणि मी पण या ठिकाणी 2023 मध्ये मी सुद्धा अमरनाथ यात्रेला गेलेलो होतो, त्यामुळे आम्हाला कसल्या प्रकारची अडचण आलेली नाही। ठाकूर साहेबांना आमचं खूप चांगली सेवा केली, अशी त्यांच्या हातातून सेवा घडो आणि असेच भक्त त्यांच्यासोबत राहावं ही विश्वेश्वर महादेव मंदिराला विनंती करतो आणि थांबतो। या ठिकाणी आपण बऱ्याच यात्रेला गेलात, परंतु या ठिकाणी अमरनाथ यात्रेला दिलीप भाऊ सोबत पहिल्यांदा गेलात, तर कशी वाटली यात्रा? यात्रा अतिशय सुखर आणि चांगली आहे। या ठिकाणी कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही। जेवणाची राहण्याची व्यवस्था ठाकूर साहेब एकदम उत्तम प्रकारे करतात आणि आपणही स्वतः थोडस त्यांना सहकार्य केलं म्हणजे अजून त्याच्यामध्ये चांगली सेवेची संधी भेटते त्याच्यामुळे। आणि काश्मीर भाग आणि वरचा भाग तर खूप चांगला पाहण्यासारखा आहे आणि या भक्तांनी सुद्धा चांगलं पाहावं, तिथलं दर्शन घ्यावं आणि न घाबरता, विशेषतः न घाबरता तिथली यात्रा करायची आहे। मला काय होते पाणी पाऊस म्हणजे तिथं वातावरण कधी काय बदल याचं सांगता येत नाही, त्याच्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचं न घाबरता एक सामना कुठलं एखादं संकट आलं थोडं सामना करून सर्वांनी सहकार्य करून आपण चांगलं राहून यात्रा करून सफल करून यायचं आहे। नांदेड परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी ईश्वर धाबा या ठिकाणी आहोत आणि ईश्वर सिंग कटोदी आपल्यासोबत आहेत। त्यांनी या ठिकाणी जी अमरनाथ यात्रा चाललेली आहे दिलीप ठाकूर आयोजित या अमरनाथ यात्रेला एक पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी पाण्याची सोय केली होती, त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करतात। काय सांगणार? नमस्कार। हर साल की तरह दिलीप भाऊ ठाकुर जो अमरनाथ की यात्रा जाने के पहले रत्नेश्वरी के लिए पैदल यात्रा जाती है, वो हमारे होटल के सामने से गुजरती है, पर हमने एक सेवा भाव से जो यात्रु करू है वो पास में रहते हैं उनको पानी की व्यवस्था की है। पिछले साल भी की गई थी, तो इस साल भी जो है तो हमारे संस्थान की तरफ से, हमारे होटल की तरफ से, हमने परिवार की तरफ से उनको पानी की एक छोटी सी सेवा का योग हमें प्राप्त हुआ, उसकी हमने सेवा की है। इसी तरह दिलीप भाऊ हमारे जो है तो यात्रा कराते हैं और जो भी धार्मिक काम है उनमें योगदान देते, तो इसमें छोटा सा योगदान हमारे होटल की तरफ से किया गया है। बस जो सबको शुभेच्छा है, जो भी यात्रियों करी अमरनाथ जा रहे हैं
उनको हमारे होटल की तरफ से और हमारे परिवार की तरफ से बहुत बहुत शुभेच्छा। हर हर महादेव। वाहेगुरु की खालसा वाहेगुरु जी की फतेह। या ठिकाणी संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने या फराळाचं आयोजन केलं होतं, त्यानिमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडी यात्रा धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केली आहे व त्यांना खूप प्रतिसाद मिळून त्यांनी भावी भक्ती त्यांच्या सोबत आहे। तसंच या कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांची फराळे व नाश्त्याची सेवा देण्यात आली, त्यामुळे आम्ही त्यांचा ऋणी आहे व आभारी आहे। जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना आमच्या हंबर्डे फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा। पावसाचा सर्वांना लाभ व्हावा याकरता अमरनाथ यात्रेच्या वतीने ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने पाऊस दिंडी निघते, ही पायी दिंडी यात्रा निघते। विशेष म्हणजे या ठिकाणी ही 27वी ही पायी यात्रा होती। त्यानिमित्त या ठिकाणी झरी या ठिकाणी या जे पायी दिंडी होती त्यांचं या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय केली होती, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। काय सांगणार सर? या माधवराव पाटील झरीकर यांची ही संस्था आहे आणि सुमन माधव महाविद्यालय झरी या ठिकाणी धर्मभूषण दिलीप ठाकूर हे दरवर्षी गेल्या 27 वर्षापासून त्यांची अमरनाथ यात्रेकरूंचा सराव यासाठी ते यात्रा रत्नेश्वरला जात असते आणि स्वर्गीय माधवराव पाटील झरीकर यांच्या वारशानुसार त्यांनी दरवर्षी ह्या यात्रेला या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करत होते आणि आज स्वर्गीय माधवराव पाटलांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या पत्नी सुमनताई गिरे या माजी सरपंच असून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच आहेत आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव नितीन पाटील गिरे आणि सचिन पाटील गिरे ही त्यांचा हा वारसा अविरत चालवत आहेत आणि या संस्थेच्या परिसरामध्ये आत्ताच ही यात्रा येऊन आणि फराळ आणि चहा घेऊन पुढे रत्नेश्वरला मार्गस्थ झालेली आहे। तरी आम्ही बाकी संस्थेचे आमचे पदाधिकारी, मी असेल, आमचे डेरल्याचे माजी सरपंच प्रभाकररावजी ठोळे, आमच्या गावचे माजी उपसरपंच उत्तम पाटील गिरे, आमचे गावचे पोलीस पाटील शंकर पाटील झरीकर आणि आमच्या संस्थेचे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ आम्ही आनंदाने या यात्रेकरूंची या ठिकाणी व्यवस्था करत असतो दरवर्षी, त्याप्रमाणे आजही केलेली आहे। आणि पाऊस दिंडी, आज वातावरण बरेच पावसाळीला आहे आणि सर्व आम्ही शेतकरी, ग्रामीण भागातले शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि यात्रेकरूंना आम्ही चहा फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्यांची अमरनाथ यात्रा ही सुखकर हो, आनंदी हो आणि त्यांनी सुखरूप आपले सर्व नांदेडकर नांदेडला यात्रा करून आनंदाने येवोत अशी त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिल्या आणि ते पुढे रत्नेश्वरीच्या पहाडाकडे मार्गस्थ झालेले आहेत। काल आमचे आरेफो साहेब ऐनवार सर यांनी मला सांगितले होते की ॲडव्होकेट दिलीप ठाकूर सर यांनी पदयात्रा काढणार आहेत रत्नेश्वरी मंदिरात। 15 जून ते 30 सप्टेंबर असा आमचा वन महोत्सव कार्यक्रम आहे, तर त्यानिमित्त आम्ही तुमच्यात सहभागी होऊन आमचे काही जे काही समजा झाडाची लागवड होईल आणि सगळ्यांना त्यांचा संदेश जाईल चांगल्या प्रकारे आणि या रत्नेश्वरी या अशा भव्य या रत्नेश्वरी मंदिराच्या ठिकाणी आपले काही झाडांची लागवड करून या ठिकाणी चांगलं आच्छादन होईल आणि भविष्यात सुद्धा असेच कार्यक्रम राबविण्यात यावं हाच माझा उद्देश होता। म्हणून हा कार्यक्रम मी येथे आपले ठाकूर साहेब यांच्या सहकार्यानं ठेवण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात। नांदेड येथून अमरनाथ यात्रेकरू पायी येऊन या ठिकाणी उन्हात म्हणजे सर्वप्रथम या ठिकाणी वृक्षांची लागवड केली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय म्हणजे मनातून वन विभागामार्फत आभार व्यक्त करतो आणि मी त्यांचा आभारी आहे। यात्रेला शुभेच्छा देतो। वडेपुरी भागातील माता रत्नेश्वरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांची पाऊस दिंडी पायी यात्रा या ठिकाणी आलेली आहे। अमरनाथ यात्री संघ ची या ठिकाणी 27वी ही अमरनाथ यात्रा होती आणि त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत आपल्या सुभाषजी देवकते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगणार त्या यात्रेविषयी? सर, अमरनाथ यात्रा ही खूप खडतर यात्रा आहे, पण आदरणीय आमचे दिलीप भाऊ ठाकूर साहेब यांच्या सातत्यानं प्रयत्नामुळे ही यात्रा खूप सोपी आणि सरळ होऊन माणूस घरला सुखरूप वापस येते। दिलीप भाऊचं तंतोतंत नियोजन आहे
प्रत्येक ठिकाणी लॉजची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी वाहनाची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी जेवणाची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याची व्यवस्था हे दिलीप भाऊ खूप काळजीपूर्वक घेत असतात. आणि त्यांच्या भाऊच्या ह्या यशाच्या कीर्तीमुळं हे आजपर्यंत नांदेडमधले हजारो लोक यात्रा करून सुखरूप नांदेडला वापस आलेले आहेत. तर अनेक वेळा त्या जम्मू काश्मीरमध्ये अनेक वेळेला सीज फायर होतात, अनेक वेळा आतंकवादी हल्ले होतात, पण अशा वेळेला सुद्धा दिलीप भाऊ त्यांच्या चाणक्य वागण्यामुळं आणि त्यांच्या खूप मैत्री संबंधमुळं त्या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हजारो मित्र त्यांना मदत करणारे आहेत. आणि सर्व यात्रेकरूंना काश्मीरच्या लाल चौकामध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था आणि घरला सुखरूप घेऊन येण्याची जिम्मेदारी भाऊ खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहेत. भाऊ कर्मयोगी आहेत आणि त्याच्या कर्मयोगातून हे नांदेडवासियांना यात्रा सहज आणि सोपी झालेली आहे. या ठिकाणी आतापर्यंत किती बार गेलात यात्रेला तुम्ही? सर, मी आतापर्यंत 11 वेळा गेलेलो आहे. 11ही वेळा सुखरूप यात्रा, आनंददायी यात्रा भाऊसोबत झालेली आहे माझी. जे भाविक या बातमी ऐकत आहेत त्यांना काय संदेश द्याल? सर्व नांदेडवासियांचे जे जे बांधव आहेत त्यांना मी विनंती करतो की जीवनामध्ये एक वेळा तरी आपण अमरनाथचं दर्शन घ्यायला पाहिजे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या आत्म्याच्या मोक्षासाठी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग नाही. खूप धन भेटल, खूप ऐश्वर्य भेटल, खूप संपत्ती भेटल, पण देवाचा आशीर्वाद, देवाचं अमृत हे आपल्याला कुठेच भेटणार नाही. आणि जीवनामध्ये एक वेळा तरी अमरनाथला दोघं नवरा बायको जोडीनं जाऊन आपण अमरनाथ यात्रा करून यायलाच पाहिजे. आपण ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या धर्माचं ऋण आपल्यावर आहे, तर ह्या धर्माचं ऋण समजून आपण एक वेळा अमरनाथ यात्रा दिलीप भाऊ सोबत केलीच पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. नक्कीच या ठिकाणी काही भाविक देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. मी विश्वनाथ शामराव खेडकर, पोलीस सब इन्स्पेक्टर. मी 36 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केलेली आहे आणि माझी पत्नी शिवमाला विश्वनाथ खेडकर हिने अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार केल्याने मी आता अमरनाथ यात्रेसाठी धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेब यांच्या ग्रुपमध्ये जाण्याचा निश्चय केलेला आहे. आणि यांची यात्रा मी बऱ्याच वर्षापासून पाहतो. अतिशय सुटेबल, चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने सर्वांना घेऊन जातात. ह्या विचार विनिमय माझ्या मनामध्ये ठसल्यामुळे मी त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड झालेलो आहे. आणि अमरनाथ यात्रा कठीण 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 असं लोक सांगतात, परी तेथे जाऊन आल्याशिवाय काही कळत नाही. या उद्देशाने मी अमरनाथ यात्रेसाठी निघालो आहे. आणि आज ह्या पाऊस दिंडीमध्ये ठाकूर साहेब यांनी एक पायी दिंडी काढली त्या रत्नेश्वरीला आणि तो वृक्षारोपण केलं. अतिशय सुंदर कार्यक्रम झाले त्याबद्दल आणि मी सर्व अमरनाथ यात्रेकरूंचं सुखरूप जाणं येणं व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.